नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 3,000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. हे पैसे DBT अंतर्गत थेट महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. जर अजूनही तुम्हाला या योजनेचे पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, या योजनेचे पैसे जमा होण्यासाठी तुमचे आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं आवश्यक आहे. यासाठीच काही महत्त्वपूर्ण स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, बरेचसे लोक आधार कार्ड बँकेला लिंक आहे म्हणून गाफील असतात. आधार कार्ड हे प्रत्येक बँकेला लिंक असतं, परंतु सरकारी योजनेचे पैसे घेण्यासाठी हे आधार कार्ड NPCI मार्फत बँकेला लिंक असणं गरजेचं असतं. यासाठी तुम्हाला आधारच्या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकून खाली कॅप्चा भरून सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी टाकून लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन या ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला बरेचसे पर्याय दाखवले जातील. आपल्याला या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस पाहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला 5व्या क्रमांकाच्या पर्यायावर म्हणजेच बँक सीडिंग स्टेटस याच पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या पर्यायावरती क्लिक कराल, तुमच्यासमोर तुमच्या बँकेचं आधार सीडिंग स्टेटस ओपन होईल. या ठिकाणी जर तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही. पण मित्रांनो, जर त्या ठिकाणी तुमचं स्टेटस इनॲक्टिव्ह किंवा त्या ठिकाणी कोणतीही बँक दाखवत नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं एक डिजिटल खातं ओपन करायचं आहे. जसं तुम्ही हे खातं ओपन कराल, तुमचं आधार ऑटोमॅटिक तुमच्या पोस्ट खात्याला NPCI मार्फत लिंक केले जाईल. त्यानंतर तुम्हाला या योजनेचे पैसे थेट तुमच्या खात्यात पुढच्या 72 तासामध्ये जमा केले जातील.